लोकांचा पाठिंबा चांगला आहे, विमा कंपनीचा चांगला, सगळे सगळ्यांनी आपले आपले ऑफिस बंद करून तिथे आम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यानंतर भाजपचे जिल्हा अध्यक्ष लोकप्रतिनिधी पण मध्ये बसलेले व्यवहार समितीची चर्चा चालू आहे। आमदार साहेब पण थोड्या वेळ तिथे पोहोचतायत। तर मला असं विनंती आहे, कळकळी विनंती अशी आहे की आज आपलं काम एवढ्या लोकांना बघून, एवढ्या लोकांचं समर्थन करून आज आपलं काम व्हायलाच पाहिजे। 100% काम होईलच। काम झाल्याशिवाय इथून पुढे हलायचं नाहीये। 1 ते 20 तारखेपासून आपल्या गाड्या उभ्या आहेत। आम्हाला सगळ्यांना कळकळीने विनंती करतो की आपल्या गाड्या उभ्या आहेत, आपल्याला आज पासिंग करून घ्यायचं आहे। मध्ये साध्या पद्धतीने असो या आरटीओच्या काय लेटर पद्धतीने असो, पण पासिंग आपल्याला करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही दंडात आपण जावं लागणार नाही। आणि जमलेले मित्रांनो, हे लक्षात घ्या, काही अडीअडचणी आली, काही अडचण आली तरी प्रतिनिधीशी म्हणा, एजन्सी लोकांची संपर्क साधा, कारण हे संपर्काचा भाव असल्यामुळे हे लोक आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतायत। तरी आज मी मला असं वाटतं की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे कमिशनर आयुक्तांचा फोन येऊन गेला, ॲडिशनल कमिशनरचा फोन येऊन गेलेला आहे, तुम्ही संप माघार घ्या, दुपारनंतर आम्ही करून देऊ। म्हणजे जरच्या गोष्टी हम देख लेंगे कर लेंगे, पण आम्ही केल्याशिवाय इथून जाणार नाही। सगळ्यांच्या संमतीने आज जर हे झालं नाही तर आपण रास्ता रोको करणार हे लक्षात घ्या।